बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येतोय। थेट ही दृश्य आपण बघतोय। आज नेताजी सुभाषचंद्र प्रोग्रामची ही थेट दृश्य आपण बघू शकता। मान्यवर आज या मंचावर महत्वाकांक्षी अशी शिवशाही बस सेवा या अत्यंत आरामदायी असा बसचा वापर लवकरच महाराष्ट्रातले सर्व नागरिक करू शकणार आहेत। जोरदार टाळ्या वाजवून आपण या शिवशाही बसचं रस्त्यांवरती स्वागत करूया। महामंडळाकडे असलेल्या बसवर आम्ही एक कोणत्या प्रकारचे असेल ते दाखवलेलं आहे। अशा प्रकारचे शिवशाही या नावाने या महाराष्ट्रामध्ये हे सरकार शिवशाहीचं आहे, शिवसेना भाजप युतीचं आहे, तर त्याचा टिळा लावून ही सरकारचा सन्मान घेत ही अष्टा महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रापासून सर्वकडे जाणार आहे। लंचनी याचं मोठ्या स्वागत करावं। आपल्याला माफक दरामध्ये ही सेवा नक्की पुरवली जाईल याला खात्री आहे। महाराष्ट्राच्या मराठी बाण्याला साजेशी अशी अत्यंत दिमागदार शिवशाही आज दाखल झालेली आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या शिवशाहीचं स्वागत करूया। आणि त्याचबरोबर या शिवशाहीमध्ये नक्की काय काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया। प्रवाशांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी एक पाहणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच ही योजना आकाराला आलेली आहे। शिवशाही प्रकल्पातील बसेसची रचना आणि रंगसंगती कशी असावी। मोठ्या संख्येने कामगार या कार्यक्रमाकडे पाहत असताना तुमच्याकडे आमचं लक्ष आहे। अगदी माझ्या घरातल्या कुटुंबातले तुम्ही असावेत असं आमचं तुमच्याकडे लक्ष आहे। आदरणीय उद्धवजी मला नेहमी या प्रश्न नेहमी विचारत असतात आणि माननीय मुख्यमंत्री आपल्याकडे आज आहेतच। महाराष्ट्र सरकारच्या मदतीशिवाय कामगारांचा गाडा पुढे नेणे हे आम्हाला शक्य नसते, पण ते फार लांबची वाट आहे, ते नंतर पाहू आपण। पण आज माननीय मुख्यमंत्री महोदय आपण सरकारी कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्त्यामध्ये झालेली वाढ जानेवारीपासून ते नोव्हेंबर थकबाकी दिलीत। मी आज या महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये जानेवारीपासून डिसेंबरची पूर्ण 6% पगार महागाई भत्ता हा तुम्हाला देण्यात येईल हे आज जाहीर करतो। आणि आदरणीय उद्धवजींना मी विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं। अरे ते इथे आणायचं होतं ना, पुढे ठेव, पुढे नका चालू आहे खाली होईल। माननीय मुख्यमंत्री महोदय दिवाकरजी रावते, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर कदाचित आपण सगळेजण एवढे आनंदी झाला असाल। सरकार बदललंय याची चुणूक ही आज संपूर्ण महाराष्ट्राला या तुमच्या खात्याने करून दिली असणार। मी हा कार्यक्रम ज्या वेळेला माझ्याकडे दिवाकरजी रावतेंनी संकल्पना मांडली त्याच्या भव्यतेची कल्पना आली होती, परंतु एवढ्या देखणेपणाने तो कार्यक्रम केला जाईल याची कल्पना तेव्हा आली नव्हती।
अभिनंदन कोणाचं करायचं, धन्यवाद कोणाला द्यायचे. पण धन्यवादाला जर का सुरुवात करायची असेल तर मी पहिल्यांदा धन्यवाद आपल्या सर्वांना देईन. याचं कारण काय असतं की दरवेळेला कामगार म्हटल्यानंतर मागण्या आल्या, बोनसच्या वाटाघाटी आल्या, संप आलं, आणि मग सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की अरे ही सुद्धा माणसं आहेत, पण यांना बाकीच्या गोष्टींची कल्पना आहे की नाही, जाणीव आहे की नाही. आणि धन्यवाद मी तुम्हाला एवढ्यासाठी देतोय की ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असताना त्याच्यावरती कळस जो आपण केलेला आहात, आपलं 1 दिवसाचं वेतन हे दुष्काळग्रस्त जनतेसाठी दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांच्या वतीने खरोखर लाख लाख धन्यवाद देतो. 1 दिवसाचं वेतन, कोणाला वाटेल 1 दिवसाचं वेतनाने काय होणार आहे, पण तुम्ही सगळेजण एकत्र आलात तर 6 कोटीपेक्षाही जास्त रक्कम उभी राहू शकते, हे तुम्ही या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या योजना मी पाहत होतो. मला असं वाटतं दिवाकरजी, तुम्ही आता शेवटी जे बोललात ते खरं आहे की सगळी जी मंडळी आहे त्यांना नुसते एसटीचे कर्मचारी म्हणून आजपर्यंत पाहिलं गेलं होतं, कुटुंबीय म्हणून कोणीच पाहिलं नव्हतं. हे आपले कुटुंबीय आहेत, महाराष्ट्राचे कुटुंबीय आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात तशी एसटी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे, रक्तवाहिनी आहे. अत्यंत कुठे कुठे दुर्गम भागामध्ये, जिथे मोठी वाहनं किंवा रस्ते सुद्धा सर्व ठिकाणी अगदी स्मूथ असतील असं नाहीये, पण अशाही भागामध्ये मला आश्चर्य वाटतं की एसटी पोहोचलेली आहे. एसटी पोहोचते आणि ही गरज आहे. दरवेळेला आपण असं म्हणतो की अरे काय करणार, हे एसटीचे कर्मचारी असेच आहेत, पण ते कोणत्या परिस्थितीत काम करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर सरकारने आमच्या मागे ठाम उभं राहावं, ह्या विनंती सहित मी आपल्याला विनंती करतो की आपण जनतेला संबोधित करावं. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अखंड हिंदुस्थानाला स्वातंत्र्याच्या समराची ऊर्जा दिली ते नेताजी सुभाषचंद्र बोस, या दोघांनाही त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित झालेले आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, आमचे सहकारी आणि परिवहन विभागामध्ये सातत्याने ज्यांनी अभिनव अशा कल्पना मांडल्या आणि राबवल्या ते दिवाकर रावतेजी, आमचे दुसरे सहकारी डॉक्टर दीपक सावंतजी, रवींद्र वायकरजी, दीपक केसरकरजी, विजय शिवतरेजी, खासदार अनिल देसाईजी, खासदार अरविंद सावंतजी, आमच्या सहकारी आमदार नीलमताई गोरे, आमचे सहकारी आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, आमदार वारिस पठाण, श्री अरुण दुधवडकर, अपर मुख्य सचिव परिवहन श्री गौतम चटर्जी, श्री रणजित सिंग देओल, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व विविध युनियन्सचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित एसटी विभागातील सर्व कर्मचारी, माता भगिनी आणि बंधूंनो, आज मी खरोखर रावते साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करीन की अनेक अभिनव कल्पना ज्यावेळी लोकाभिमुख राज्य येतं आणि जनतेचा विचार करणारे राज्यकर्ते असतात, ज्यावेळी राज्यकर्त्यांना आपल्या पलीकडे जाऊन समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, त्यावेळी काय परिणाम त्याचा होतो हे रावते साहेबांनी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं आहे. एसटी जी खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राची एक प्रकारे परिवहनाची रक्तवाहिनी आहे,
आणि अगदी शेवटच्या माणसाला ज्या गोष्टीचा आधार वाटतो ती म्हणजे आमची एसटी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर, कुठल्याही वातावरणामध्ये आपल्याला सेवा द्यायची आहे. या सेवेच्या भावनेतनं तयार झालेली अशा प्रकारची आमची एसटी आहे. आणि आमच्या एसटीचे सगळे कर्मचारी असतील, ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, तंत्रज्ञ असतील, हे 24 तास जनतेच्या सेवेचं ध्येय उराशी बाळगून या ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मी अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की महाराष्ट्राची जी सेवा तुम्ही केली ती निश्चितपणे महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. पण आज तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात. शेवटी समाजामध्ये काम करत असताना आपल्या संवेदना जागृत राहिल्या पाहिजेत. समाजामध्ये जी दुःख आहे, ज्या करुणा आहेत, ती दुःख आणि त्या करुणा या आपल्याला देखील समजल्या पाहिजेत. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अडचणी असतात, खूप अडचणी असतात, खूप समस्यांना आपल्याला समोर जावं लागतं, खूप आव्हानं असतात. पण ही सगळी आव्हानं सहन करताना देखील आपल्या पलीकडचाही समाज दुःखी आहे, त्याच्या दुःखावर काहीतरी फुंकर आपल्याला घालता येईल का, अशा प्रकारचा विचार करणं यापेक्षा मोठी माणुसकी दुसरी असू शकत नाही. आणि म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आपला 1 दिवसाचा पगार या ठिकाणी त्या गरीब शेतकऱ्याकरता, त्या दुष्काळग्रस्त भागाकरता दिला. सातत्याने 3-4 वर्ष जे दुष्काळ सहन करतायत, ज्या ठिकाणी शेतीचं उत्पादन नाही, पिण्याचं पाणी नाही, अशा प्रकारच्या अवस्थेतनं जे चालले आहेत, त्यांच्या भल्याकरता आपला 1 दिवसाचा पगार देणं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं नातं काय आहे, तर ते नातं हे माणुसकीचं नातं आहे. आणि त्या माणुसकीच्या नात्यातनं आपला जो महाराष्ट्राचा बृहत परिवार आहे, या बृहत परिवाराला या ठिकाणी मदत करायचा निर्णय आपण घेतला. एसटीचे सगळे कर्मचारी, सगळे युनियनचे नेते आणि त्या सगळ्यांचे प्रमुख म्हणून दिवाकररावजी रावते यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपल्याला विश्वास देतो की आपण दिलेला पै न पै ही शेतकऱ्याच्या भल्याकरता, त्याच्या विकासाकरता, त्याच्याकडे पाणी पोहोचवण्याकरता, त्याला सिंचन देण्याकरता, त्याला मदत करण्याकरता या ठिकाणी वापरली जाईल. आणि त्या माध्यमातून त्याचा दुवा हा निश्चितपणे आपल्याला मिळेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. एक अतिशय सुंदर अशा प्रकारची शिवशाही ही गावोगावी जाणार आहे. मी रावते साहेबांचं अभिनंदन करतो. अतिशय उत्तम डिझाईन. अनेक वर्ष आपल्याकडे एक संकल्पना होती की सरकारी काम हे ठोकळ्यासारखंच असलं पाहिजे, त्याच्यात कुठलं सौंदर्य असू नये. म्हणजे मला तर अनेक वेळा असं वाटतं की काही लोकांची संकल्पना अशी असावी की सरकारी कामामध्ये सौंदर्य दाखवलं तर शिक्षाच होते. त्यामुळे सरकारी बसेसचा रंगही तोच किंवा त्याचं डिझाईनही तेच, त्यात कुठलंही, शेवटी एखादं नाविन्य आणण्याकरता पैसा लागत नाही, पैसा तेवढाच लागतो. त्याच्याकरता एक समर्पित भावना लागते, एक संकल्पना लागते. आणि आज ती संकल्पना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. अतिशय सुंदर बस, ज्या बसमध्ये प्रवेश करताना देखील आपण शिव अशा प्रकारची भावना ही मनामध्ये यावी. आणि त्यासोबत आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना देखील वातानुकूलित बस म्हणजे नेमकं काय असतं हे देखील कधीतरी कळलं पाहिजे. उन्हातान्हात काम करणारा आमचा गरीब माणूस हा देखील कधीतरी वातानुकूलित बसमध्ये बसू शकला पाहिजे. त्या दृष्टीनं अतिशय उत्तम अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणण्यात आली आहे. त्यासोबत मेडिकल कॉलेज असो, म्हणजे मेडिकल हॉस्पिटल असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असो, ही प्रत्येक संकल्पना, शेवटी एसटी हा केवढा मोठा परिवार आहे बघा. ज्यांचा 1 दिवसाचा पगारच 6 कोटीपेक्षा जास्त आहे, तो परिवार केवढा मोठा असेल, या परिवाराच्या गरजा किती आहेत, आणि या गरजा जर आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो अशा प्रकारची अवस्था आहे, तर मग त्या का करू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काही योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत, मग ती रुग्णालयाची असेल, ती इंजिनिअरिंग कॉलेजची असेल, किंवा आपल्या अपघात विम्याची योजना असेल की एखादा उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याला किमान, व्यक्ती तर परत येऊ शकत नाही, पण 8-10 लाख रुपये जर परिवाराला मिळाले तर परिवाराचं पुनर्वसन तरी होऊ शकतं, अशा प्रकारची योजना या ठिकाणी असेल. किंवा एसटीतल्या कर्मचाऱ्यांकरता आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बेटी बचाओ बेटी पढाओ या गोष्टीवर अधिकाधिक भर देत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून
आपण समाजाकरता तर ही योजना सुरू केली, पण आपल्या कर्मचाऱ्यांकरता सुरू केली नव्हती. आज एसटी हे पहिलं अशा प्रकारचं डिपार्टमेंट झालं की ज्यांनी कर्मचाऱ्यांना देखील ती योजना लागू केली, आणि म्हणून त्याही करता मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकरता ऑटो रिक्षाची योजना अतिशय अभिनव अशा प्रकारची कल्पना आहे. शेवटी समाजासमोर आव्हानं आहेत, पण त्या आव्हानांचा सामना सर्वांना मिळून करावा लागेल, आणि त्याकरता प्रत्येक व्यक्तीला आपण काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याचा विचार करावा लागेल. आज या सगळ्या योजना ज्या आहेत, या योजना जनतेकरता लोकाभिमुख अशा प्रकारच्या योजना आहेत. आणि मला असं वाटतं की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेल्या अशाच प्रकारच्या सगळ्या या योजना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी करू शकलो. महाराष्ट्राचं सरकार म्हणून मला अत्यंत आनंद आहे, आणि रावते साहेबांसारखा एक सहकारी या ठिकाणी आम्हाला लाभला, त्याबद्दल मी खरोखर उद्धवजींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की अतिशय चांगल्या अशा प्रकारचा एक मंत्री आपण आम्हाला दिला. आणि मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो, उद्धवजी, बाळासाहेबांचा रिमोट आपल्या हातामध्ये आला, तो रिमोट आपण या ठिकाणी चालवला, पण या सरकारला चालवायची जबाबदारी, युतीच्या सरकारला चालवायची जबाबदारी आपण माझ्याकडे दिलेली असल्यामुळे तो रिमोट आपण हळूच माझ्या हातात देखील दिला. म्हणजे हे संकेत बाकी मंत्र्यांनी देखील थोडेसे समजून घेतले पाहिजे की उद्धवजींनी रिमोट माझ्या हातामध्ये दिलेला आहे. आणि निश्चितपणे ही जी शिवशाही आहे, कोणाच्या मनात कितीही काहीही असो तरी ही शिवशाही 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम काम करेल, आणि त्या कामाच्या भरोशावर या महाराष्ट्रातली शिवशाही महाराष्ट्रात कायम दिसेल, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.